नमस्कार श्रोतांनो, आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण ग्रामविकासाच्या गप्पा थेट सरपंचाची विशेष भेट या सत्रामध्ये मी भगवान राईतकर, साहित्यिक, पत्रकार आणि यूट्यूबर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय. या सदराच्या माध्यमातून खरं म्हणजे आपण सरपंच महोदयांच्या मुलाखती घेतो आणि या मुलाखतीच्या माध्यमातून ग्रामविकास त्यांच्या गावामध्ये त्यांनी कसा केला आणि ग्रामविकासासाठी कशा पद्धतीने त्यांना कोणकोणत्या व्यक्तीचं सहकार्य लाभलं, निधी कसा उपलब्ध झाला, योजना कशा राबवल्या याविषयी माहिती देतोय. आज आपल्यासोबत गणपूर येथील सरपंच पती आहेत, त्यांचं नाव भगवान भुजंगराव चव्हाण. नमस्कार भाऊ. भाऊ, तुमच्या गणपूर या गावामध्ये ग्रामविकासाच्या दृष्टीनं कोणत्या योजना तुम्ही राबवल्या ते आमच्या श्रोत्यांना सांगा. गणपूरमध्ये मी ज्यावेळेस राजकारण झालो, मी राजकारण म्हणजे जुळत असा आलो की ज्यावेळेस शिवसेना संघटना स्थापन झालेली इकडची आणि त्यानंतर दिलीपराव राठे, प्रताप भाऊ, खासदार साहेब, आपलं नाव आपले नाव खासदार साहेब आणि आपल्या भारताच्या ते मंत्री महोदय, आरोग्य मंत्री महोदय, तर त्यांचं मार्गदर्शन मला मी ज्यावेळेस 95 साली समजा सरपंच पदावर आलो त्यावेळेपासून मला त्याचं सहकार्य आम्ही मार्गदर्शन. अच्छा. आणि असं बरेच वेळेस म्हणजे 5 ते 6 वर्षात आम्ही सरपंच म्हणजे ग्रामपंचायत घेतलेली. अच्छा. तर 5 वेळेस म्हणजे 3 वेळेस मी आणि 2 वेळेस म्हणजे मागचे 5 वर्ष आपले पती मंडळी होती. अच्छा. पत्नी आणि आता सुद्धा पत्नी. अच्छा अच्छा. तर ग्रामविकासा दृष्टीने कोणकोणत्या योजना तुम्ही राबवल्या? ग्राम विकासाच्या योजना म्हणजे ज्या गणपूरगावची अशी परिस्थिती होती की त्या मी करून गणपूरला कसं जायचं याचा सुद्धा प्रश्न पडला. म्हणजे रस्त्याचा मुख्य प्रश्न होता. त्या गावाला कधी रस्ता सुद्धा नव्हता. अच्छा. रस्ता तर नव्हताच, पण 2 नद्या सुद्धा होत्या, एक सीतानदी आणि एक तेलगंगा. तर शेतकऱ्याची जी योजना होती ती शेतकऱ्याला 4 महिने येणं जाणं किंवा एखादी समजा आता डिलिव्हरी असली तर डिलिव्हरीचा पेशंट कधी कधी झाकून ठेवून तिथंच तो मृत्यू व्हायचा. हा रस्त्याचा मार्ग तुम्ही कसा मार्गी लावला? ज्यावेळेस खासदार साहेब आमदार झाले 95 मध्ये आणि आमच्या एक संबंध त्याचा एक समजा कार्यकर्ता बी आणि एक लहान भावासारखा आणि ते मोठ्या भावासारखे झाले. त्याच्यानंतर मग ते आमदार झाले त्यानंतर मग आपल्या गावाची समस्या आपण टाकली. अच्छा. तर त्या सोडवल्या. आता विद्यमान आमदार जे डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी कोणकोणत्या योजना तुमच्या गावामध्ये तुम्ही राबवलेल्या आहेत? आपल्या गावामध्ये म्हणजे रोडची कामं तर खासदार साहेब होते, आमदार साहेब होते तेव्हा ते रोडचं काम पूर्ण केलं. त्याच्यानंतर रस्त्याच्या पुलाचा मार्ग लागला ना. अच्छा. म्हणजे नाले असतील, नदी असेल, मोठे मोठे पूल म्हणजे जेवढे आपल्याला समजा आपण गोडावरून तेल घेऊन जातो त्या पद्धतीचा पूल नदी झालेला आहे. गावात सिमेंट रस्ते सरासरी बंदच झाले. अच्छा. काही सभा मंडप वगैरे आहेत का? सिमेंट रस्ते झाले, समाज कल्याण म्हणून आपले दलित वस्तीचे झाले. अच्छा. आमदार साहेबांनी सुद्धा आता 10 लाखाचा रस्ता टाकला होता. अच्छा. दलित वस्तीचा तोही झाला. गावात 4 सभामंडप झाले. अच्छा. कोणकोणत्या ठिकाणी झाले? एक दत्त मंदिर यात्रा होती त्या ठिकाणी एक सभामंडप झालेलं आहे. तिथं चांगलं सोहळा म्हणजे आमचे जे धार्मिक गणपूर अंतरी आणि गुवाहाटी 3-4 गावामधून तिथे यात्रा सारंगपूर. अच्छा. ते 4-5 गावांमध्ये तिथे यात्रा होती. दुसरा सभा मंडप कुठे आहे? दुसरा सभामंडप आमचा देवीचं मंदिर असतं आपलं जगदंबेचं, त्या ठिकाणी एक सभामंडप झाला. आता या सभा मंडपाला निधी कसा उपलब्ध झाला? आणि एक समाजासाठी एक पुन्हा सभामंडप गावात किंवा समजा स्वयंपाक पाणी किंवा लग्न कार्य त्यासाठी एक झाला. आणि त्यानंतर गजानन महाराजांचं संस्थान, विठ्ठल माझं संस्थान आणि मारुतीचं मंदिर या ठिकाणी सुद्धा आता म्हणजे 15-20 लाख रुपयाचं आता सध्या एक काम चालू आहे. हा निधी कसा उपलब्ध झाला तुम्हाला? हा निधी आम्हाला खासदार साहेबांना दिलेले काही आणि त्याच्यानंतर आमदार साहेबांचं सहकार्य तेच आहे. अच्छा. आमदार साहेबांना सुद्धा आम्हाला आमच्या गावासाठी भरपूर योगदान दिले. अच्छा. आणि
तर या गावाच्या विकासाच्या दृष्टीने या योजनेचा कसा फायदा झाला तुम्हाला असं वाटतं? आमच्या गावातली परिस्थिती अशी वर्ग 7 असताना मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस वर्ग 7 हा. आणि शाळेच्या खुल्या होत जिल्हा परिषद. अच्छा. मग खासदार साहेब आमदार झाले त्यावेळेस मी त्या प्रश्न करा की वर्ग 7 येतं हा. आणि खोल्या फक्त 2च आहेत. हा. तर त्याच्या काळात आपण 10 खोल्या अच्छा. समजून घेतलं. जिल्हा परिषद चालल्या. आता पुढे काही योजना आहेत का तुमच्या गावामध्ये काही? सध्या मंजूर झालेली कामं आहेत सध्या. हा. 2-4 कामं मंजूर झालेली आहेत. एकंदरीत एक अंगणवाडी मंजूर झालेली आहे आता. हा. तर तिचं टेंडर झालं आता नेमकंच. अच्छा. आणि ग्रामपंचायत भवन सुद्धा आमचं 18-20 लाख रुपये आता त्याचं बी टेंडर झालेलं आहे. अच्छा. आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांचं कशा प्रकारचं सहकार्य असते कामामध्ये? आमदार संजय रायमुलकरचा विषय असा आहे की बाबा आमदार ते नंतर झाले, हा. पण पहिले आम्ही जेव्हा संघटना स्थापन करायचो हा. संघटनेचा सुरुवातीचा कारखाना. स्थापन करायचो हा. हा. तर तिथं आम्हाला दंडेशाही पद्धतीनं आम्हाला म्हणजे तटस्थ भूमिकेत असं अच्छा. किंवा काही करायचं म्हणलं तरी तयारच. करायचं. अच्छा. अच्छा. तर याच्यातही सुद्धा मी आणि आमदार साहेब सोबतच होतो. अच्छा. अच्छा. हो. कोणता अधिकारी जर समजा ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण अशा प्रकारचे व्यवहार आणि काम करून घेण्याचे जे त्याला कसोटी म्हणतो. ज्यावेळेस आमदार साहेब राजमुलकर साहेब आमदार नव्हते हा. त्यावेळेस आमचं असं झालेलं आहे की आमच्या समिती असारख्या जिल्हा परिषद असेल या ठिकाणी जर कोणता अधिकारी ऐकत नसेल हा. तर त्या ठिकाणी आम्ही कुलूप लावण्याचे प्रयत्न केले ते अच्छा. पर्यंत आम्ही सोबतच. अच्छा. म्हणजे विकास कामं करण्याच्या दृष्टीने किंवा कधी अधिकारी जर समजा बेजार करत हा. तर त्याला आपण म्हणजे ताला ठोकून पळून जाणं अच्छा. अच्छा. किंवा का ऐकत नाही विकासाचे कामं का करत नाही. अच्छा. विकासाच्या कामासाठी सुरुवातीपासून आक्रमक अशा प्रकारचं स्वरूप धारण केलेलं आहे हा. आणि विकास कामं करण्याला विशेष भर दिलेला आहे. आणि त्यानंतर मग ते आमदार झाल्याच्या नंतर मग ते आपल्या हा. जवळचे आणि यांनी सांगितलं की बाबा जे आंतरिगाव आहे आंतरिगावामध्ये मी जसे भावनिक दृष्टी हा. आणि समाज हा. आणि देवधर्म हा. हे तर आहेच हिंदू. तसंच आमच्या गावामध्ये सुद्धा गजानन महाराजांचे वारकरी संप्रदायिक मंडळी आहे सगळी. हा. आणि आमदार साहेबांनी सुद्धा त्या गोष्टीचा नाद आहे जरी आमदार असतील हा. तरी त्यांना देव आणि धर्म म्हणजे त्याचा छंद आहे देवाचा. आणि खासदार साहेबांनी सुद्धा देव धर्माला नामते हा. आणि त्या माध्यमातून या गावातून त्याचं ते भरपूर असं मिळत असते. अच्छा. लग्न कार्य असो सर्व ठिकाणी किंवा दुःख सुख असो या ठिकाणी आमदार आणि खासदार आमचे घरच्यासारखे आमच्या कुटुंबातले हे असे आमच्या सगळं वागतात आमच्या सगळं शिकवून देतात आमचे जे कामं करतात ते घरचे म्हणून गावातले म्हणून आपलं म्हणून याचं कुठल्याही त्यांच्या मनात असं नाही बाबा आम्ही खासदार आहे आम्ही आमदार आहे असं काही न बाळगता घरचे समजून ते आमचे सगळे विकासाचे कामामध्ये मार्गी लावले आणि भरपूर त्याचं योगदान आहे. आणि त्यांच्या माध्यमातूनच हे जे काय बेखर तालुका असेल त्याचा जो विकास झालेला आहे खासदार साहेब आमदार साहेब यांच्याच मार्गदर्शनाखाली सर्व विकास झाला आणि सर्व गावात सुविधा झालेल्या आहेत तर सर्व लोक सुखी आहेत. ग्रामविकासा संदर्भात बोलताना सरपंच महोदयांनी ग्रामविकास सांगितला आणि एकंदरीत आमदार संजयजी रायमुलकर साहेब खासदार साहेब यांच्याशी असलेले घरेलू रिलेशन आणि विकासात्मक जो त्यांचा फंडा आहे तो फंडा या निमित्ताने सांगितला. आदरणीय सरपंच महोदयांनी त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.